प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पांनी ही सुंदरशी वेळ दिलेली आहे. या वेळेमध्ये आपण देव बाप्पाचं गौरव करावं, देव बाप्पाच्या नावाला आपण उंच करावं, देवाची आपण भेट घ्यावी. प्रियांनो, देव आमची भेट घेण्यासाठी नेहमी आतुर आहे. नेहमी त्याला आपल्या विश्वासणाऱ्यांची मी कशी भेट घेईन, विश्वासणाऱ्यांना मी कसा भेटन, याची देवबाप नेहमी प्रतीक्षा करतो. आणि देवबाप जे मनामध्ये ठरवतो ते देवबाप पूर्णही करतो. प्रियांनो, जीवनामध्ये देवाने जर आम्हाला या जगात पाठवलं आहे तर आम्ही पण या जगामध्ये देवाने आम्हाला पाठवलं आहे तर आम्ही पण असा निर्धार केला पाहिजे की मला होईल तितकं देवाला मी माझ्या जीवनामध्ये संतुष्ट करण्याचा प्रयत्न करील. देव बाप्पाला मी प्रसन्न करण्याकडं माझं लक्ष मी सतत ठेवीन. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करू. प्रार्थना करा. सुखीच पात्र बाळशेवी माझे जीवन परमेश्वरा, पृथ्वीच्या निर्माण परमेश्वरा, त्या समय तुला मान सन्मान गौरव देते, स्तुती आराधना करते, गणाला उंचावते आणि तुझ्या नावाचा परमेश्वरा. या देवाच्या दासाला तू आमच्या इथे पाठवून तू जे काय आमचा वचन सांगणार आहेत परमेश्वरा, त्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल परमेश्वरा. आमच्या कुटुंबातील असलेले अडखळे बंधन निघून जाऊ परमेश्वरा आणि तुझ्या नावाचा गौरव मिळेल परमेश्वरा. परमेश्वरा, या सेवकांना तूच पाठवलंच, मग तुला लाखो करोडो धन्यवाद देते परमेश्वरा आणि तुझ्या नावाला जाते परमेश्वरा. परमेश्वरा, ही जी काय प्रार्थना होणार आहे ती आशीर्वादित कर परमेश्वरा. या प्रार्थनेच्या विरोधात असलेल्या दुरात्म्यांना मी येशूच्या नावात बांधते परमेश्वरा. तुझी मोकळीकता मी स्वीकारते परमेश्वरा. सर्व अडखळे बंधन नाचले येशूच्या नावात निघून जाते परमेश्वरा आणि तुझ्या नावाचा गौरव दे परमेश्वरा. आमच्या कुटुंबातील आणि पाठराच्या कुटुंबातील प्रत्येकाचा ताराची दे परमेश्वरा. प्रत्येकाला लागणारी शक्ती सामर्थ्य पुरव आणि तुझ्या नावाचा गौरव. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडपवित नाव करून पिताच आहे. आमेन. प्रियांनो, आम्ही देवाला जर आमच्या जीवनामध्ये संतुष्ट आणि प्रसन्न केलं तर देव बाप्पाला पण कुठंतरी वाटल की यांना मी जगात पाठवलं, यांनी मला नेहमी प्रसन्न करण्याचा, खुश करण्याचा प्रयत्न यांनी केला. आणि प्रियांनो, देवबाप या गोष्टीकडं आज पृथ्वीवर लक्ष ठेवून आहे. प्रियांनो, परमेश्वराच्या मनामध्ये जी कल्पना, जी योजना आलेली आहे ती कल्पना योजना जरी आजच्या समयापर्यंत पूर्ण झालेली नाही, जशी परमेश्वराला पूर्ण होण्याच्या अपेक्षेने त्याने एदेन बागेमध्ये आपल्या हाताने घडवलेल्या पवित्र पुरुषांना ठेवलं होतं, ती योजना त्याची तो पूर्ण केल्याशिवाय आम्हाला सदा सर्व काळ स्वर्गामध्ये स्तुती आराधनेच्याद्वारे तो आमच्याद्वारे उंच होणार नाही. म्हणून त्याने बायबलमध्ये सांगून ठेवलं आहे की 1000 वर्षाचा काळ मी माझ्या इच्छेप्रमाणे मनुष्य मात्राकडून पूर्ण करून घेईन. पण आता हा 1000 वर्षाचा जो काळ आहे, ज्याला प्रभू एक दिवस नाव देतो, त्याच्यामध्ये येण्याची तयारी लगबगीने प्रभू तयार करत आहे. प्रियांनो, दासांचं आपल्यापर्यंत प्रार्थनेला जाणं हे साधारण समजू नका. कारण देव बाप्पाने ज्यांना ज्यांना त्या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये येण्याची मान्यता दिलेली आहे किंवा ज्यांना त्या
पहिल्या पुनरुत्थानामध्ये घेण्याचं देव बाप्पांनी ठरवलंय, त्यांच्यापर्यंतच या पृथ्वीवर देवाचे सेवक आत्म्याने खरेपणाने सेवा करायला जातील. प्रियांनो, ज्यांच्यापर्यंत देवाचं वचन सांगण्याकरता सेवक जातील, ते विश्वासणारे, ते परिवार देवाच्या नजरेमध्ये अतिशय आशीर्वादित असे परिवार आहेत. आणि प्रियांनो, त्या आशीर्वादित परिवारामध्ये देव बाप्पाने तुमच्याही परिवाराची आठवण केली. चाललंय ना घराचं काम? चाललंय का नाही? म्हणता येईल का नाही ब्रदर आमच्या घराचं काम नाही चाललेलं? काम चाललंय तरी देवाच्या दासाला देव बाप्पाने सांगितलं, जा मला आज भेट घ्यायची त्यांची. आणि जेव्हा देवबाप मला सांगतो, दाखवतो, तेव्हा मी देवबाप्पाला ना कधी देवबाप्पाच्या शब्दाचा मी इन्कार नाही करत. मला माहिती आहे देवबाप्पाने मला दाखवलं आहे. देवबाप आपली इच्छा जशी पण त्याला पूर्ण करून घ्यायची तशी तो पूर्ण करून घेईल. म्हणून प्रियांनो, एका वचनाकडे आपण लक्ष देऊया, काढूया आपण नीतिसूत्रे 28 अध्याय 27 वचन. जो दारिद्र्य देतो त्याला काही उणीव पडत नाही, पण जो त्याकडे डोळे झाक करतो त्याला शापावर शाप मिळतात. प्रियांनो, आज दारिद्र्याला देतो म्हटलं म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये दानाविषयीचाच प्रश्न येतो. प्रियांनो, दारिद्र्याला देतो म्हणजे काय? जो गरजूवर दया करतो, कृपा करतो, त्याच्याकडं होईल तेवढे शर्तीचे त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो ना, त्या गोष्टीला देवबाप या ठिकाणी दारिद्र्य म्हणतो. दारिद्र्याला देतो म्हणजे दारिद्र्याची सहाय्यता करतो. याचा अर्थ असा नाही की दारिद्र्याला देतो म्हणजे पैसे दिले म्हणजे दारिद्र्याला दिलंय. प्रियांनो, सहानुभूती, दया, करुणा हे सर्वात मोठे देवाकडून आलेले आशीर्वाद आहेत. आणि जो कुणी अशा रीतीने दारिद्र्यावर कृपा करण्याची सतत इच्छा ठेवतो त्याला देवबाप म्हणतो जो दारिद्र्याला देतो. परंतु आमची बुद्धी जेव्हा वचन वाचते तेव्हा आमच्या बुद्धीला देतो म्हणजे आम्हाला फक्त दानाची आठवण येते. प्रियांनो, दानाविषयी तर आहेच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त या गोष्टीची सहानुभूती देवबाप त्या दारिद्र्याविषयी मनुष्याच्या मनामध्ये सांगतो. जो वचनात असतो ना त्याला देवाचा आत्मा सांगितल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, वचनात राहणं आणि वचनाप्रमाणे करणं याला ख्रिस्ती जीवन हे नाव आहे. जो वचनाप्रमाणे करत नाही, वचनाप्रमाणे वागत नाही, सांगा त्याला ख्रिस्ताप्रमाणे चालण्याची देवबाप मान्यता देईल का? प्रियांनो, आम्ही देवाचं ऐकणं, देवाच्या इच्छा पूर्ण करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून काही दाखले असे देवबाप्पाने आपल्या सेवा कार्यामध्ये, शुभवर्तमानामध्ये ठेवले की ते दाखले आजपर्यंत देवाचा आत्मा आपल्या इच्छेला येईल तेव्हा तो त्या दाखल्यातून त्याला जसं पण सांगायची इच्छा होते तसं तो सांगतो. आणि दाखल्यांमध्ये सर्वात उत्तम दाखला चांगल्या शंभरवण्याचा दाखला, हा दाखला सर्वात उत्तम दाखला आहे. 2 जण त्या मारलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूंनी निघून जातात, परंतु एक जण येतो आणि त्याला त्या मारलेल्या व्यक्तीची दया येते आणि तो त्याला मरणपट्टी करतो, उतार शाळेत घेऊन जातो. काय केलं प्रियांनो त्यांनी? ज्याने मारलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या व्यक्तीला ही मदत केली. काय केलं त्यांनी? दान दिलं का? आज जे वचन आलंय की जो दरिद्र्याला देतो
त्याला काही कमी पडत नाही, पण जो त्याची डोळे झाक करतो त्याच्यावर शापावर शाप येतील असं वचन आलं ना. आता हे चांगल्या शोमरोण्याने काय केलं, त्याला उतार शाळेत नेलं, मलमपट्टी केली, त्याची देखभाल केली, म्हणजे त्यांनी दया कृपा केली का नाही. प्रियांनो, देवाचं वचन जेव्हा देवाचा आत्मा आपल्या पद्धतीने बोलायला लागतो ना, तेव्हा तो आपल्या वचनाला ज्या पण प्रकारे देवाच्या आत्म्याला सांगण्याची इच्छा आहे त्या प्रकारे तो सांगू शकतो. म्हणून मी मागील काही संदेशामध्ये सांगितलं होतं की देवाच्या आत्म्याला जर वाटलं ना तर तो एका वचनातून 1,00,000 वेळेस बोलू शकतो. प्रियांनो, 1,00,000पेक्षा अधिक वेळेस पवित्र आत्म्याला एका वचनातून बोलता येऊ शकतं, कारण तो सर्वव्यापी आहे, सर्व ज्ञानी आहे, सार्वभौम असा तो आहे, ज्याला सर्व काही मान्यता मिळालेली आहे किंवा मिळवून घेतलेली आहे. तो काही पण करू शकतो. आमच्या मनाला वाटून एका वचनातून 1,00,000 वेळेस देवाचा आत्मा बोलू शकतो, कसं ये, कसं शक्य आहे. प्रियांनो, आज पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळे देश आहेत, निरनिराळे प्रांत आहेत, निरनिराळे जिल्हे आहेत, तालुके आहेत. हर ठिकाणी देवबाप्पाने सेवक म्हणा, सेविका म्हणा, ब्रदर म्हणा ठेवलेले आहेत ना. बायबल तर एकच आहे ना, का बायबल वेगवेगळं आहे? बायबल एकच आहे. भाषा वेगवेगळ्या आहेत, परंतु बायबलमध्ये जे लिहिलं आहे तेच अन्य भाषामध्ये लिहिलेलं आहे ना. मग सांगा, पृथ्वीच्या पाठीवर जर कुठला सेवक, आज जे मी वचन प्रभूच्या आत्म्याने मला दाखवलं, हे वचन पृथ्वीच्या पाठीवर इतर सेवकांनी घेतला असेल का नसेल, देवाच्या आत्म्याने या वचनातून सेवकाला, सेविकाला, ब्रदरांना उपयोगात आणलं नसेल का या वचन सांगण्यासाठी? का फक्त मी बोलतो म्हणजे माझीच गणना होती, अरे हा दास बोलतो म्हणजे याचं काउंट करायचं, आणि बाकीचे जे सेवा करतात त्यांचं काउंट नाही होत का? प्रियांनो, 1,00,000पेक्षा अधिक देवबाप एका वचनातून आपल्या विश्वासणाऱ्यांशी बोलतो, याचं हे प्रमाण आहे. जरुरी नाही एका सेवकाच्या मुखातून याच वचनाला 1,00,000 वेळेसपर्यंत बोललं जाईल. प्रियांनो, 1,00,000 एवढं तर आमचं आयुष्य पण नाही. 70-80 वर्षच आमचं आयुष्य आहे ना आमचं आयुष्य. सांगा, या 70-80 वर्षाच्या आयुष्यामध्ये प्रभू आम्हाला समजण्या अगोदर आम्ही प्रभूच्या नावामध्ये नसलेलो होतो. जेव्हा प्रभूत आलो तेव्हा आम्हाला कळलं की प्रभू काय आहे, कसा आहे. आणि त्याच्यानंतर देवबाप्पाने सेवेसाठी कॉलिंग केलं, तो भाग वेगळा आहे. आणि मग किती दिवस, 70-80 वर्षातले 20 वर्ष किंवा 18 वर्ष तर त्याला प्रभू विनाच तो राहतो, कारण प्रभूची त्याला ओळखच होत नाही. मी 18 वर्षाचा असताना प्रभूची माझी ओळख झाली. त्याच्या अगोदर माझी प्रभूची ओळख नव्हती. प्रभू होता, जगामध्ये होता, सर्व होता, पण मी प्रभूपासून दूर होतो. प्रभूची माझी गाठ भेट झाली नव्हती, ओळख झाली नव्हती. मग देवबाप्पांनी ठरवलं की याला माझी ओळख कशी करून द्यायची. आणि मग देवबाप्पांनी जे नियोजन केलं त्या नियोजनाप्रमाणे मी प्रभूकडं आलो. जो प्रभूकडं आलोय आजपर्यंत मी प्रभूमध्ये आहे. सांगा, 18 वर्ष मायनस झाले माझे, आणि 70 वर्षामधून राहिले किती वर्ष? तेवढ्या वर्षामध्ये 1,00,000 वेळेस मी एका वचनातून संदेश देऊ शकतो का? आहे का माझे तेवढे दिवस 1,00,000 देखील? म्हणून प्रियांनो, पृथ्वीच्या पाठीवर जिथं जिथं सेवक आहेत, सेविका आहेत, ब्रदर आहेत, ते जर या वचनातून बोलतात
तर देवाच्या आत्म्याला कळतं की मी कोणत्या ठिकाणी एका वचनातून कशा कशा प्रकारे बोललो. जरुरी नाही मी हे जे बोलत आहे हे दुसऱ्या ठिकाणचा सेवक सेविका ब्रदर अशाच प्रकारे बोलल. वचन हेच राहील, पण प्रभूला सांगायचे मार्ग वेगळे असतील, रस्ते वेगळे आहेत, पण जाण्याचं ठिकाण एकच आहे. बरोबर आहे का नाही? आता मी कल्याण हायवे रोडला आलेलो आहे. कल्याण हायवे रोडला जाण्याचे अनेक ठिकाणातून रस्ते आहेत. काही एकच ठिकाणातून कल्याण हायवेचा रोड आहे का? हा रोडने आलं तरच तुम्ही जाऊ शकता. निरनिराळ्या रस्त्याने आम्ही कल्याण हायवेला येऊन मिळू शकतो. मिळण्याचं ठिकाण एकच, परंतु येण्याचे रस्ते वेगवेगळे. तसं सेवक वेगवेगळे, परंतु देवबाप त्या वचनातून आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगायला समर्थ आहे. हे देवबाप्पाला विशेष करून वचनातून आपल्याला कळवायचं आहे. म्हणून आणखी एक वचन आपण पाहूया, काढूया आपण. योहान कृष्ण शुभवर्तमान 5वा अध्याय 14वं वचन. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहे, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. आमेन. प्रियांनो, अख्ख्या बायबलमध्ये जे बायबल आहे नवीन करारामध्ये विशेष करून जुन्या करार हा नियमशास्त्राचा ग्रंथ म्हणून नियम होते आणि त्या नियमाप्रमाणे विश्वासणारे जुन्या करारामध्ये चालत होते. परंतु नवीन करारात आल्यावर येशूने प्रत्यक्षरित्या आज्ञा देऊन आम्हाला त्याच्या नावामध्ये चालण्यासाठी प्रेरित केलं. आणि जो 38 वर्ष आजारी असलेला व्यक्ती होता, जो 38 वर्ष बरं होण्यासाठी तडपत होता, शिलो इथं जे देवदूत यायचे, पाणी हलवायचे आणि हलवलेल्या पाण्यामध्ये जो सर्वप्रथम उतरायचा, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास असो, आजार असो, तो पूर्णपणे बरा व्हायचा. त्याच ठिकाणी हा एक 38 वर्षाचा पंगू आजारी व्यक्ती होता. परंतु पाण्याजवळ तो होता, परंतु त्याला त्या पाण्यात 38 वर्ष जाता आलं नाही. बघा, 38 वर्ष तो पाण्याजवळ होता, परंतु त्याला 38 वर्ष त्या पाण्यामध्ये पहिल्यांदा उतरता आलं नाही. का उतरता आलं नाही? कारण त्याला जी बिमारी होती, जो आजार होता, तो आजार त्याला त्या पाण्यामध्ये लवकर जाऊ देत नव्हता. त्याची फार तळमळ असायची, फार तो तळमळायचा की मी सर्वप्रथम त्या पाण्यामध्ये उतरन. परंतु त्याला जो आजार होता ना, तो आजार त्याला 38 वर्ष त्या पाण्यामध्ये जाऊ देत नव्हता. त्याला पाण्यामध्ये जाण्या अगोदर दुसराच कुणी जायचा आणि बरा व्हायचा. 38 वर्षाच्या पंगू व्यक्तीकडे जेव्हा प्रभू आला, तेव्हा प्रभूला सगळं त्या 38 वर्षाच्या पंगू व्यक्तीचं चित्र दिसलं. कारण प्रभू सार्वभौम आहे, त्याला बघताच प्रभूला दिसलं, हा 38 वर्ष या शिलोहाच्या पाण्यामध्ये जाण्यासाठी यांनी जीवाचं किती रान केलं, किती कासावीस झाला या पाण्यामध्ये सर्वप्रथम उतरण्यासाठी, परंतु याला त्या पाण्यामध्ये उतरता आलेलं नाही. म्हणून प्रभू त्याला म्हणला, उठ, आपले बाज घेऊन चालू लाग. प्रियांनो, जेव्हा प्रभू त्या पंगू व्यक्तीला असा बोलला, तेव्हा पंगू व्यक्ती म्हणला का मी पंगू आहे, मला उठता काय, मला लवकर असं
खरकत जाणं पण शक्य होत नाही, मी कस काय उठू. प्रभूने शब्द दिला आणि तो शब्द त्याच्या शरीराला आशीर्वादित देणारा शब्द झाला. तो शब्द त्याच्या शरीरातल्या अवयवांनी ऐकल्याबरोबर त्याचे अवयव जे नादुरुस्त होते ते लगेच दुरुस्त झाले आणि तो पंगू व्यक्ती झटकनी उठून उभा राहिला. प्रियांनो, देव बाप्पाला सवाल जबाब करणारे विश्वासणारे मुळीच आवडत नाही. त्या पंगू व्यक्तीला प्रभूने आज्ञा केली. पंगू व्यक्तीने ताबडतोब त्या आज्ञेला स्वीकारलं आणि 38 वर्ष जो उभा राहू शकला नव्हता तो पंगू व्यक्ती प्रभूच्या एका वाक्याने टाटकनी उठून उभा राहिला आणि आपल्या डोक्यावर आपली बाजही त्यांनी घेतली. आणि जेव्हा त्या पंगू व्यक्तीने पाहिलं असं ना, अरे मी तो बरा झालो, 38 वर्ष या आजाराने मी तळमळलो, माझा जीव कासावीस या 38 वर्ष या आजाराने मला बेजार केलं. म्हणून त्या पंगू व्यक्तीने पण हा जो 5वा अध्याय 1 ते 14 वचनं आहेत ना, हे प्रार्थनेनंतर तुम्ही जरूर वाचा. प्रियांनो, या व्यक्तीने जेव्हा बरा झाला तेव्हा त्याने एक अपेक्षा केली प्रभूकडं. काय अपेक्षा केली? तो प्रभूला म्हणला, प्रभू मला तुमच्याबरोबर राहू द्या, मला तुमच्याबरोबर सेवा करायची. परंतु प्रभूने या गोष्टीला मान्यता दिली नाही. प्रभू म्हणला, जा आपल्या आप्तजनांकडं, आपल्या घरी जा, आणि देवाने तुझ्यासाठी किती महत्कृत्ये केली, तुझ्यासाठी किती आशीर्वाद तुला देवाने दिला, हे प्रत्यक्षरित्या त्यांना तू दाखव. आणि प्रियांनो, त्या 38 वर्षाच्या आजारी व्यक्तीने पण प्रभूने जो शब्द सांगितला त्या शब्दाप्रमाणे केलं. प्रभू म्हणला आपल्या घरी जा, आपल्या आप्तजनांकडे जा, तो तिकडंच गेला. तो नाही म्हणला, अरे मी 38 वर्ष माझ्या आप्तजनांकडून आपल्या घरच्यांपासून वेगळा राहिलो, कशाला जाऊ त्यांच्याकडं. 38 वर्ष त्यांनी माझी भेट घेतली नाही, माझी विचारपूस केली नाही, मला भेटायला आले नाही, मी कशाला जाऊ त्यांच्याकडं. मी आता बरा झालो, मला वाटन तिकडं मी जाईल, कामधंदा करीन आणि आपली उपजीविका चालवीन. असं त्या 38 वर्षाच्या पंगूनी केलं नाही. प्रियांनो, प्रभूंनी सांगितलं आपल्या आप्तजनांकडे जा, आपल्या घरी जा, तो तिकडंच गेला. आणि प्रभूंनी दुसरी गोष्ट सांगितली, या पुढं पाप करू नको. आणि त्या आजारी व्यक्तीने बायबलमध्ये कुठंच असं दिलं नाही की तो 38 वर्षाच्या आजारी व्यक्तीने प्रभूच्या सांगितलेल्या शब्दाच्या विरोधात वागला म्हणून. त्याने पण आपल्या जीवनामध्ये पाप केलं नाही. म्हणून या 5व्या अध्यायानंतर त्या पंगू व्यक्तीचं नाव पुढच्या अध्यायामध्ये मुळीच आलं नाही. प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये जर आम्हाला राहायचं असेल ना, तर देवाचं ऐकणं महत्त्वाचं आहे. हे जे दाखले आहेत, हे जे चमत्कार आहेत, येशू ख्रिस्ताने आजारी लोकांसाठी केलेले हे चमत्कार आम्हाला काय शिकवतात? आम्ही सर्वस्वी देवाचं नेहमी ऐकणारं असलं पाहिजे. मग ते काही असो, देवाचं बोलणं, काही करण्याच्या प्रक्रियेमध्ये देवबाप आमचा उपयोग करण्याची इच्छा ठेवू. आम्हाला फक्त त्या प्रक्रियेमध्ये जायचं आणि त्या प्रक्रियेप्रमाणे करायचं. ही जर गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेप्रमाणे केली प्रियांनो, तर आमचं प्रभूमध्ये राहणं सर्वस्वी आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. किती वर्ष प्रार्थना करत होते या घरासाठी? करत होते का नव्हते? कुणी करू अगर नाही करू, तुमच्या या घरासाठी प्रार्थना पण तुम्ही विश्वासाने आणि खरेपणाने देवबाप्पाकडे मागत होते का नव्हते? देवबाप्पा, माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे, मी असं ठरवलंय, अशा प्रकारचं घर मला हवं आहे.
देवबाप्पाने केली ना ती इच्छा पूर्ण. अजून अधुरं काम आहे घराचं, काही काम बाकी आहे. पण जेव्हा हे घर पूर्णपणे कंप्लीट होईल त्यावेळेला या घराला किती रोजबाई येणार आहे. देवाचा आत्मा म्हणला का मला, अरे ते अपुरं घर आहे माझ्या दासा, मी कसा जाऊ त्या ठिकाणी. मला अपुऱ्या घरामध्ये जायला आवडत नाही. पूर्ण घर नीटनेटकं घर असलं तरच मला जायला खूप आवडतं. अपुऱ्या घरामध्ये, काम चाललेल्या घरामध्ये मला जाणं मुळीच पसंत नाही. म्हणलं का देवाचा आत्मा असं. मला दाखवल्याबरोबर मी निघालो. मी पण विचार नाही केला, अरे मी तर एकदा जाऊन आलो आहे त्या घरी, त्या घराचं काम चाललेलं आहे, ते घर अजून पूर्णपणे कंप्लीट झालं नाही त्या घराचं काम. देवाने दाखवलं, मी निघालो. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही ऐकण्याची प्रक्रिया केली पाहिजे. आम्ही ऐकलं पाहिजे देवाचं. मग देवाचं काही बोलणं असू द्या, कसंही बोलणं असू द्या, आम्हाला फक्त ऐकायचं आणि त्या प्रकारे करायचं. आजारी व्यक्ती, पंगू व्यक्तीने प्रभूचं ऐकलं. प्रभू म्हणला, पाप करू नको, मला फक्त पापाची चीड आहे. मी पापा व्यतिरिक्त तुला दुसरी कोणतीच गोष्ट सक्तीची सांगत नाही. फक्त पापापासून स्वतःला दूर ठेवण्याचा होईल तेवढा तू प्रयत्न कर. आणि त्या 38 वर्षाच्या पंगू व्यक्तीने पापापासून दूर राहण्याचा जीवनभर प्रयत्न केला. म्हणून त्याचा 5व्या अध्यायामध्ये जे आलंय, योहान शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये जो पंगू व्यक्ती आलाय, तो पंगू व्यक्ती पुढील अध्यायामध्ये येतो का पाप केलेला म्हणून. प्रियांनो, असं विश्वासी ख्रिस्तामधलं जीवन जगण्यासाठी देवबाप आजही सेवकांच्या द्वारे आपल्या विश्वासणाऱ्यांच्या भेटी घेतोय. देवाचा दास प्रार्थनेला येतोय कशासाठी? तुम्ही पापापासून होईल तितकं स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. खोटं बोलण्यापासून पापाची सुरुवात होती बरं का, लक्षात ठेवा. खोटं जर आम्ही बोललो ना, तिथून आमच्या पापाला देवबाप मोजायला सुरुवात करतो. मग शिवी देणं, हे करणं, ते तर भयानक पाप आहेत. व्यसन करणं तर डायरेक्ट स्वर्गाच्या बाहेर राहण्याची प्रक्रिया आहे. व्यसन करणाऱ्यांनी समजून घ्यायचं, या भावी जीवनामध्येच मी व्यसनाचे आहारी आहे ना, माझ्यासाठी स्वर्गाचा दरवाजा तोपर्यंत बंद आहे जोपर्यंत मी माझ्या व्यसनाला माझ्या जीवनातून काढून टाकीत नाही. आम्ही व्यसन विरहित आम्ही प्रभूमध्ये चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला व्यसन करण्याची देवाच्या आत्म्याने मुळीच परवानगी दिलेली नाही. जर देवाच्या आत्म्याने व्यसन न करण्याची आम्हाला परवानगी दिलेली नाही, तर प्रियांनो, आम्ही व्यसन विरहित प्रभूमध्ये असणं गरजेचं आहे. आज किती जण म्हणू शकतात, मला साधी मिसरी लावण्याचं व्यसन नाही, मी मिसरीसुद्धा लावित नाही. काही जण लपून छपून मिसऱ्या लावतात. प्रियांनो, असं समजू नका सेवकांना ते कळत नाही, सेवकांना ते माहीत नाही. परंतु सेवक का गप्प राहतो? कारण देवाचा आत्मा सेवकाला सांगतो, मी सहनशील आहे, तू पण सहनशील हो. तुला दिसतंय ना, सहन कर. एक ना एक दिवशी त्याच्या जीवनामध्ये मी कार्य करील आणि तो पूर्णपणे व्यसन मुक्त झालेला मी प्रथम पाहीन, नंतर तुला पाहायची संधी मिळेल. जे प्रियजन व्यसनातून सुटतात ना प्रियांनो, ते अतिशय धन्य प्रियजन आहेत प्रभूच्या नजरेत. ते व्यसन सुटलं याचा आनंद देवबाप्पाला जास्त होतो. पण काही जण काय नाही व्यसन करणार होता, आता लय दाखवते पुगुळपाना, मी व्यसन सोडलं. पण बघा, काही दिवसांनी परत तो करणार आहे तसं.
ज्याचं व्यसन देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने सुटलेलं आहे ना प्रियांनो, तो कधी व्यसनाकड जी कुणी म्हणन का मला एक अध्याय वाचणे एवढा वेळ नाही, आणि जो कुणी म्हणन मी माझ्या जीवनामध्ये फार बिझी आहे, माझ्याजवळ वेळच नाही, तो आहे का प्रभूचा? त्याला म्हणता येईल का मी प्रभूचा आहे? ज्याच्याजवळ प्रभूसाठी वेळ नाही ना, तो प्रभूचा नाही. ज्याच्याजवळ प्रभूसाठी वेळ आहे ना, तोच प्रभूचा आहे. आणि प्रभू किती अपेक्षा करतोय तुमच्याकडून? 10 मिनिटाच्या अपेक्षा करतोय. 7 मिनिटं एक अध्याय वाचायला जातील, 3 मिनिटं प्रार्थनेला धरा. एवढा वेळ नाही तुमच्या जीवनामध्ये? जर तुमच्या जीवनामध्ये एवढा वेळ नाही तर तुम्ही प्रभूच्या हात हे कशावरून तुम्ही म्हणता? धरावं का त्यांनी स्वर्गात जाण्याची अपेक्षा? पण बोलताना म्हणतात प्रभू आला ना मी स्वर्गात जाईन. कस काय घेईन तो? तू काहीच केलंच नाही प्रभूसाठी. काय प्रभू तुला स्वर्गात घेण्यासाठी कोणती गोष्ट तुझी आठवीन? म्हणून प्रियांनो, 24 तासामध्ये कमीत कमी 10 मिनटं किंवा अर्धा तासाचा वेळ देव बाप्पासाठी देत जा. देवाच्या संगतीत राहत जा. देवाला पण दिसू द्या की खरोखर देवाने जर तुम्हाला निवडलंय तर देवाची निवड तुम्ही योग्य आहे हे कृतीने त्याच्यासमोर सिद्ध करत आहात. न तर निस्ता ठेवलाय विश्वास, प्रभू आला की चाललो मी स्वर्गात. नाही जाणं होणार स्वर्गामध्ये. जे असे भ्रमामध्ये आहेत ना, त्यांनी सुधरावं, बायबल वाचावं, वचनाप्रमाणे वागण्याची तयारी प्रभूला दाखवावी, तर त्यांचं स्वर्गामध्ये जाण्याची ते तयारी करत आहेत असं प्रभू त्यांच्याविषयी म्हणन. पण जो कुणी बायबल वाचितच नाही प्रियांनो, बायबलला हातच लावित नाही, त्यांनी समजून घ्यायचं तुझं स्वर्गामध्ये जाणं होणार नाही. तू जरी स्वतःला म्हणत असला ना मी स्वर्गाचा आहे, मी प्रभूचा आहे, प्रभू म्हणशील माझं शास्त्र वाचित होता का तू? तुला शास्त्र वाचायची इच्छा होत होती का? प्रियांनो, शास्त्र वाचणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. जो कोणी शास्त्र वाचित नसल त्यांनी आजपासूनच शास्त्र वाचायला सुरुवात केली ना, त्यांच्यासाठी प्रभूकडे एक शब्द आहे. काय शब्द आहे तो शब्द तुम्हाला पण दाखवतो. मत्तई शुभवर्तमान 19वा अध्याय शेवटचं वचन येईल, 30वं वचन. 19 अध्याय 30वं वचन. मत्तई 19 अध्याय 19 30वं वचन. परंतु जे पहिले ते शेवटचे आणि शेवटचे ते पहिल्याचे पुष्कळ जणांचे होईल. जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. जो कोणी शास्त्र वाचित नसेल त्यांनी जर आजपासून शास्त्र वाचायला सुरुवात केली ना, गेलेल्या सगळ्या वर्षामध्ये जरी त्यांनी शास्त्र वाचलं नाही, पण आजच्या दिवसापासून जर शास्त्र वाचायला त्यांनी सुरुवात केली ना, पहिलं बक्षीस प्रभूकडून त्यांना स्वर्गात आहे. प्रियांनो, देवाचं वचन तसं लिहिलंय तिथं, पहिले ते शेवटले, शेवटले ते पहिले. कारण जो अंतिम समयामध्ये ऐकून त्याप्रमाणे वागतो करतो ना, देवबाप त्याला सन्मानित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उधळ्या पुत्राचा दुसरा जो मुलगा होता ना, जेव्हा तो उधळ्या पुत्र आला तेव्हा त्या मोठ्या मुलाला चांगलं नाही वाटलं. तो काय म्हणला, यांनी तर आपली सगळी धनसंपत्ती आयशीमध्ये त्याच्यामध्ये खर्च करून कसा आलाय आणि तू त्याला स्वीकारलंस. तेव्हा बाप काय म्हणला त्या मोठ्या मुलाला, तू तर सदैव माझ्याजवळ आहेस, पण हा हरवला होता, हा सापडला, हा मेला होता, हा जिवंत झाला. बाप म्हणला का नाही मोठ्या मुलाला,
मोठ्या मुलाला मुळीच चांगलं वाटलं नाही. उधळ्या पुत्र आपल्या बापाकडं आला, परंतु बापाने आपल्या मोठ्या मुलाला सांगितलं, तू तर माझ्याजवळ सदैव आहेस, पण हा माझ्याजवळ नव्हता, हरवला होता. हा माझ्याकडं आलाय, मी बाप आहे, याला मी कसा नाकारू. तू जरी याचा नाकार करतोस, तिरस्कार करतोस, तुझी जी भावना आहे ना आपल्या भावाच्या प्रती, ती भावना मी करू शकत नाही. माझ्याजवळ दया करणे, आशीर्वाद देणे हीच प्रक्रिया आहे. तुला पण हेच मी करतोय, याला पण तेच मी करणार आहे. म्हणून प्रियांनो, जे कोणी बायबल वाचत नसतील त्यांनी जर बायबल वाचायला आजपासून सुरुवात केली, समजून घ्यायचं त्यांना पहिलं बक्षीस देण्यासाठी प्रभूच्या राज्यामध्ये ते स्वतःला तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये चाललेले आहेत. पण असं नाही झालं पाहिजे, एक दिवस वाचलंय बस, एक दिवस वाचलं झालं माझं बायबल वाचन, आता कशाला वाचू. रोज वाचलं पाहिजे. जसं रोज जेवण करणं आम्हाला गरजेचं आहे, तसं बायबल पण रोज वाचणं गरजेचं आहे. जो कोणी प्रभूचं ऐकून त्याप्रमाणे करेल, त्याप्रमाणे चालेल, त्याप्रमाणे बोलेल, देवबाप त्याला उदंड शारीरिक आशीर्वाद देईन, आत्मिकही आशीर्वाद देईन. तुम्ही बसलात आहे ना प्रार्थनेला, बसलात ना, म्हणता येईल ना तुम्हाला बसलात. कशाला बसलात तुम्ही प्रार्थनेला? बसला मान्य, पण कशाला बसलात? मी आलो तुम्ही म्हणू शकत होते ना आम्हाला नाही बसायचं इथं, म्हणू शकत होते का नव्हते? का बसलात तुम्ही? कारण तुम्हाला आशीर्वाद हवेत प्रभूकडून. पाहिजे का नाही आशीर्वाद? आज जो पण विश्वासणारा कुणी पण प्रेयरला आलं, प्रार्थनेला बसतो, कशासाठी बसतो? आशीर्वाद भेटावा म्हणून बसतो. आणि प्रभूमध्ये तुमचे हे जे काही बसण्याचे श्रम आहेत ना, हे श्रम व्यर्थ होणार नाही, याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या प्रतिफळामध्ये देवबाप्पाने आणलंय पण आहे ना तुमचं ते घर बाजूला, त्या घरामध्ये किती प्रार्थना झाल्या माझ्या, पण आज कुठं प्रार्थना पहिली या दासाची होत आहे. जरी हे घर कंप्लीट नाही झालं तरी देवाचा आत्मा कंप्लीट न होता या घरामध्ये बोलायची तयारी देवबाप करतो. म्हणजे देवबाप्पाला या जागेमध्ये, या घरामध्ये किती आशीर्वाद द्यायचं याचं परिमाण तुम्हीच ठरवा. सेवक पण असाच येत नाही प्रार्थनेला देवाने दाखवल्याशिवाय. माझी तर सेवा अशीच आहे, देवाने दाखवलं तरच निघायचं, देवाने नाही दाखवलं मी कुठं जात नाही. म्हणून प्रियांनो, तुम्ही फार धन्य आणि आशीर्वादित आहात की घर तुमचं बनत असताना देवाचा आत्मा घर तयार होत आहे, त्याच प्रक्रियेमध्ये इथं त्याच्या आत्म्याच्या प्रेरणेच्याद्वारे सेवकाच्या मुखातून बोलत आहे. म्हणून ही जागा, हे घर अतिशय देवबाप आशीर्वादित करणार आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. चला ताई, मला ताईंचं नाव खूप आवडतं बाबा. आई वडिलांनी फार सुंदर नाव ठेवलंय. होईल होईल, देवबाप लवकर काम पूर्ण करील. त्याच्यामुळे ते उशीर होतोय. चला डोळे बंद करा. काही सेकंद आपण शांत राहूया. काही सेकंद, 5-6 सेकंद फक्त शांत राहू. आपल्या मनाला आपण स्थिर करू, एकाग्र करू आणि मग आपण प्रार्थनेत जाऊया.
धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुती धन्यवाद। होय माझ्या बापा, खरोखर तू आमच्यावर उपकार केलेले आहे, करत आहे, म्हणून आम्ही आज तुझ्या नावामध्ये आहोत. स्वर्गीच्या देवा, जे तू करतो ना माझ्या बापा, ते सर्वस्वी मनुष्याच्या हिताचंच तू करतो माझ्या बापा. मग ती करण्याची प्रक्रिया कोणतीही असो, तुझ्या मनामध्ये मनुष्याच्या प्रति हित करण्याचीच प्रक्रिया तू आपल्या मनामध्ये ठेवतो. म्हणून आज पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळे विश्वासणारे तुझ्या नावामध्ये आहेत आणि ते तुझ्या नावामध्ये आशीर्वादित पण आहेत माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, सर्वांची कृपा आटेल, सर्वांचं मन विचलित होईल, सर्वजण एकमेकांपासून विभक्त होतील, पण तू कधीच आपल्या विश्वासणाऱ्यापासून, आपल्या सेवकापासून दूर नाही होत माझ्या बापा. आपल्या आईला आपल्या पोटच्या मुलाचा विसर पडेल,
पण तुला आमचा कधीच विसर पडणार नाही, असं यशया 49:16 तू वचनाप्रमाणे बोलत आहे माझ्या बापा. काय तुझी प्रीती, काय तुझं प्रेम माझ्या बापा. तुझ्या कोणत्याही गोष्टीला माझ्या बापा आम्ही आमच्या स्तुती आराधनेच्याद्वारे पूर्णपणे पूर्ण करू शकत नाही, पण जे अपुरं आम्ही बोलत आहोत माझ्या बापा, तेच अपुरं तुला कितीतरी आनंददायी आमच्या मुखातलं वाटत आहे माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, सगळ्या गोष्टींकडे तू दुर्लक्ष करशील, पण जो कुणी तुझ्या नावाने प्रार्थना करतोय विश्वासाने, त्याच्या प्रार्थनेकडे तू कधीच डोळे झाक करत नाही, कधीच तू त्या शब्दाकडे दुर्लक्ष करत नाही. हा, तू देण्याची प्रक्रिया कधी लवकर करतो, कधी उशिरा करतो, ही तुझी इच्छा आहे, पण तू प्रार्थना ऐकल्याशिवाय राहत नाही, याचं प्रमाण आम्ही आज पाहत आहोत. कित्येक वर्षानंतर माझ्या बापा या परिवाराला स्वतःचं हक्काचं घर स्वतः ते बांधत आहेत माझ्या बापा. कितीतरी प्रार्थना या परिवाराने या घरासाठी केल्या असतील, पण ज्या दिवशी तू ऐकली प्रार्थना, ज्या दिवशी करण्याचं तू ठरवलं, त्या दिवसापासून या घराचं काम चाललंय, ते आजही चाललंय. आणि येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच या घराचं सर्व काम तू पूर्ण करशील. सर्व लागणाऱ्या गोष्टी तू आपल्या स्वर्गीय भांडारातून या घरासाठी तू या प्रियजनांना पुरवशील, असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा. प्रभू, हे घर लवकर तू तुझ्या इच्छेप्रमाणे बांधून पूर्ण कर आणि या प्रियजनांना या घरामध्ये स्वइच्छेने, आनंदाने, जल्लोषाने, उत्साहाने तुझं नाव घेण्यासाठी यांना तू सहाय्यता कर. ही जागा, हे घर सदैव आशीर्वादाच्या अधीन राहू दे माझ्या बापा. या घरातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात ठेव माझ्या बापा. ज्याला त्याला आपापल्या परिमाणाप्रमाणे तू आशीर्वाद दे, अशी मी तुला विनंती करतो. आज आपल्या दासाला आत्म्याच्या प्रेरणेने तू दाखवलं, म्हणून तुझा दास या ठिकाणी तुझ्या इच्छेने आला आणि इथं काय झालंय, काय होत आहे, या गोष्टीला या बसलेले प्रियजन साक्षीदार आहेत. स्वर्गीय बापा, स्वर्ग सोडून तू या जागेत, या घरात उतरून आला, यासाठी आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची नित्य भाकरी आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या ऋणातून सोडले तसे तू आमचे ऋण माफ कर, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जय जयकार. आमेन.